कोणत्याही महापुरुषांचा पुतळा हा केवळ पुतळा नसतो, तर त्या महापुरुषांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाचा आणि विचारांची ती एक संरचना असते. होय, परंतु काही मानसिक गुलामगिरीत जगणाऱ्या मनोवादी कार्यकर्त्यांना आणि मनोवादी लोकांना मात्र महापुरुष तर कधी चालले नाही. महापुरुषांचे विचार म्हटलं की पोटात मळमळ व्हायला लागतं. परंतु आता महापुरुषांचा पुतळा बी जर दिसला तर त्या पुतळ्याचा अवमान केल्याशिवाय ही दळभद्री लोक शांत बसत नाहीत. होय, मी प्राध्यापक ज्ञानेश्वर घुगे. अशीच घटना घडली आपल्या शेजारी असणाऱ्या तेलंगणा नावाच्या राज्यात, संगारेड्डी नावाच्या जिल्ह्यात, तेलापूर नावाच्या गावात. या गावातल्या काही मनोवादी विचारसरणीच्या दळभद्री लोकांनी महात्मा फुलेंच्या पुतळ्याचा अवमान आणि अवहेलना केली. ज्या महापुरुषांनी दगडधोंडे घेऊन, दगडधोंड्याचा मारा घेऊन मुली शिकविल्या, तुमच्या आमच्या आया बहिणींसाठी या देशातली पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि मुली शिकल्या आणि एवढ्या शिकल्या की देशाच्या सर्वोच्च पदावर सुद्धा आज एक महिला विराजमान आहे. मग ज्या महापुरुषांनी सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात किंबहुना राजकीय क्षेत्रात क्रांती घडून आणली, असे क्रांती सूर्य असणारे महात्मा फुले यांच्या विचारांची तुम्हाला एवढी दर्दी का, एवढी त्यांच्या विचारांची सर्दी का समाज विचारतोय? तुम्हाला म्हणजे या मनोवादी लोकांना पूर्वीपासूनच महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांच्या विचारांची सर्दी ही पूर्वीपासूनच्या लोकांना आहे. ज्या लोकांनी संगारेड्डी नावाच्या जिल्ह्यातील तेलापूर या ठिकाणी महात्मा फुलेंच्या पुतळ्याची अवहेलना केली, सरकार काय फक्त झोपेचं सोंग घेऊन आणि लांडग्याची कातडी अंगावर घेऊन बसलं का? देशात कायदा आहे ना, मग कायद्यानं त्या लोकांवर, त्या गुन्हेगारांवरती कायद्यानं वचक बसविली पाहिजेत आणि कायदेशीररित्या त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजेत. पण गलीपासून ते दिल्लीपर्यंत हे सरकार फक्त बघ्याची भूमिका घेतं. खरं तर मनोवादी विचारसरणीच्या या कार्यकर्त्यांच्या पाठीमाग नेमकं आहे कोण? नाही म्हणजे यांच्यावरती एवढी पावर येते कशी, यांना एवढी हिंमत येते कुठून? मग त्यांच्या हिमती पाठीमाग नेमकं कोण आहे? खरं तर पाहायला गेलं तर यांच्या पाठीमाग कुठली यंत्रणा आहे हे बघावं लागेल. कारण महापुरुषांच्या पुतळ्यांची अवहेलना ही मालिका चालूच आहे. केवळ तेलंगणाच नाही, तर ज्या महाराष्ट्रामध्ये अनेक समाजसुधारक जन्माला आले, अनेक महापुरुष आले, या प्रत्येक महापुरुषांच्या विचारांची जळजळ इथल्या लोकांना होती. आणि म्हणूनच की काय, एखाद्या महापुरुषाचा पुतळा दिसला की यांच्या मुखामध्ये मळमळ होते. एका वर्षापूर्वी परभणी सारख्या जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रतिकात्मक प्रतिकृती ठेवली. सडक्या विचारानं बरबटलेल्या आणि मनुवादी विचारसरणीत जगणाऱ्या एका कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. लोकांनी तर चांगला महाप्रसाद दिलाच, कारण आजही या देशामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीवर चालणारा मोठ्या प्रमाणात समाज आहे. आणि त्यातल्यात पाहत पुन्हा आंबेडकरवादी चळवळीच्या तावडीत जर अशी काही मनोवादी विचारसरणीचे नेते सापडले ना, खैर नाही. अरे, ज्या महापुरुषांनी जगण्याचा अधिकार दिला, ज्यांच्यामुळे शाळेच्या चार भिंतीत जाऊन बसून शिक्षण घेण्याचा अधिकार प्राप्त झाला, त्या महापुरुषांच्या विचारांची मळमळ आपल्याला का? खरं तर इथल्या यंत्रणेत दोष आहे, इथल्या प्रशासनामध्ये दोष आहे. आणि इथं खुर्चीत गुळाला चिपकून बसलेल्या मुंगळ्यासारखे चिपकून खुर्चीला, सत्तेच्या खुर्चीला चिपकून बसलेले जे सत्ताधारी आहेत ना, हेच खऱ्या अर्थानं मनुवादी विचारसरणीची सडक्या बुद्धीचे लोक आहेत. खरं तर लोकशाहीच्या मार्गाने हिला मुळासकट सत्तेच्या खुर्चीतून उपटून फेकून बाहेर द्यायला पाहिजे. पण 2000 रुपयासाठी मौल्यवान असणारं आमचं मतदान आपण विकतो आणि परत म्हणतो सरकार काही करत नाही. आणि पैसे घेऊन मतदान करणाऱ्या लोकांना विकासावर किंवा सरकारवर टीका करण्याचा अधिकार नाही. असो, पण संगारेड्डी जिल्ह्यामध्ये महात्मा फुलेंच्या पुतळ्यांची अवहेलना करण्यामागे कोण आहे? त्या प्रत्येक व्यक्तीवर, त्या प्रत्येक लोकांवर कायद्यानं गुन्हा दाखल व्हावा तातडीनं. नसता महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट यायला वेळ लागत नाही. धन्यवाद. जय ज्योती, जय भीम, जय महाराष्ट्र.